सो गुड आफ्टरनून गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज झालाय आपला पोपट. जराशी काय सांगू तुम्हाला, पोपट म्हणजे गाडीचं थोडंसं काम निघालंय. या एवढी गरमी आहे ना मित्रांनो, एवढी बाहेर टेम्परेचर 45-47 डिग्रीवरती तापमान जात आहे. मित्रांनो, गाला आपला रेडिएटरचं जे रेडिएटर आहे ना, त्यात खूप धूळ माती बसली आहे. आणि गाडी उभी असेल तर एसीची काय जास्त हवाच येत नाहीये, पण रनिंग असेल तर एकदम चिल्ड होते गाडी. सो आता चाललोय गॅरेजवाल्याकडे सांगायला त्याला की असं असं इश्यू आहे. सांगितलं त्याला, तो रेडिएटर साफ करा, होऊन जाईल. आणि मित्रांनो, काल रात्री आपण गेलो होतो, लास्ट ब्लॉग जर बघितला असेल तर आपण गेलो होतो त्र्यंबकेश्वरला जाताना तिकडनं बुकिंग काय आपल्याला लागली नाही, म्हणून आपण थोडंसं पुढे आलो. 1-2-4 किलोमीटर पुढे आल्यावरती आपल्याला बुकिंग लागली. ब्लॉग शूट करत होतो तेव्हाच, डायरेक्टली मुंबईची. तर चेंबूरची कस्टमरला पिक केलं, आणलं, सोडलं. मला 2 वाजले कस्टमरला ड्रॉप करायला, 2:15 झाले. मग तिकडनं थांबलो होतो थोडा वेळ, 1-5 मिनटं थांबलो असेल आणि थोडंसं पाय वगैरे मोकळे केले. तेवढ्यात पडली भिवंडीची ट्रिप, पण उचलली नाही ती, बरं झालं. आणि नंतर मग लागली कामोटे, रॅपिडोवरती कामोटे उचलली. कामोटेला ड्रॉप केलं. कामोटेवरनं पनवेल रेल्वे स्टेशनला गेलो. पनवेल रेल्वे स्टेशनला जाऊन 1 तासभर झोप काढली आणि चालू करून ठेवलं होतं. तिकडनं पडली बदलापूरची बुकिंग. सो बदलापूरला आणून कस्टमरला सकाळी ड्रॉप केलं आणि 6 वाजता घरी आलो आपण आज सकाळी. आणि थोडा वेळ आराम करून मग आता 11-12 वाजता गाडी काढली मी. तर एसीचा थोडा प्रॉब्लेम वाटतोय मला. एसी गाडी कूलच नाही करत आहे. तर कालपासून तो प्रॉब्लेम जाणवत होता मला, पण काल मी काय हे नाही केलं. म्हटलं चला बघू काय होईल ते आपल्या इथं. आणि इथे आहे CNG. काय करू, आपल्या इथे भरू. इथे आहे ना मित्रांनो, CNG भरायला जागा लय कंजेस्टेड आहे. आपल्या इथला जो CNG पंप आहे ना, आता 2 लाईन राहिलेत फक्त. ठीक आहे, एवढ्या लांब आलो, 20 किलोमीटरचा आलो. 2 किलोमीटरला कायच होणार आहे. जाऊया आपल्या इथंच भरूया CNG सरळ. आणि आता चाललोय गॅरेजवाल्याकडे. 3:30-4 वाजलेत. जाऊया, त्याला गाडी दाखवूया, ते साफ करून घेऊया. आणि आज थोडंसं फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करायचं आहे. मी म्हटलं होतं चला जातोय आज, तर टार्गेट पण पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, हा महिना थोडासा जास्त खेचायचा आहे, कारण या महिन्यामध्ये आपला रेग्युलर खर्च पण आहे, प्लस 50,000ची पासिंगचा खर्च आहे. मित्रांनो, काय बोलणार तुम्हाला. आता या महिन्यामध्ये जे पासिंगला आता लागत आहे ते तुम्हाला इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार मी या व्हिडिओमध्ये. की जर टी परमिट गाडी घेत आहे तर पहिल्या 2 वर्ष आपल्याकडे 2 गाड्या आहेत. तर आत्ता आणि ह्याच्यानंतर येत्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला डिसेंबर ना, ह्या डिसेंबरला आपली रिन्यू होईल. पुढच्या वर्षी आपल्याला दोन्ही गाड्या एकदम एकाच वर्षी ह्याला येतील, पासिंगला येतील. बघूया कसं काय काय होत आहे ते. तरी पण 6 महिन्याचा गॅप असेल मध्ये, काय टेन्शन नाही त्याचं. तर चला जाऊया आता. पहिलं तर ह्याच्याकडे गॅरेज CNG भरूया, गॅसवरून जाऊया आणि हे करून घेऊया, जरा गाडीचं काम करून घेऊया, म्हणजे टेन्शन नाही राहणार. इथे एक CNG पंप आहे. सगळे लोक म्हणतात तिकडं प्रेशर जास्त चांगलं असतं. तर जाऊन बघूया आज किती प्रेशर असतं, काय असतं. मी कधी तिकडे भरला नाही CNG. मी सरळ डायरेक्ट 4 नंबरलाच भरायचो, पण लोक म्हणतात इथे प्रेशर चांगलं असतं. पण तिकडे गेलं तर मग थोडंसं आउटस्कटला जायला लागेल. काय करू विचार करतोय का डायरेक्ट आपल्या जागेवर जाऊया. आहो दे, आपल्या जागेवर रेग्युलर जागेवरच भरूया, टेन्शन नसेल. CNG भरला होता काल मी 500 रुपये. पेट्रोल काल 500 रुपयाचं भरलं होतं. त्याच्यावर 50 किलोमीटर, 62 किलोमीटर गाडी 62-65 किलोमीटर गाडी चालवली असेल मी समृद्धीवरती. आणि आता 20 किलोमीटर चालली आणि 500 रुपयाच्या, म्हणजे 70-80 किलोमीटर 500 रुपयामध्ये चालली गाडी. अजून आहे पेट्रोल आपल्याकडे. तर चला जाऊया आपण. पहिलं तर हे करूया, काय करूया, गॅरेजवाल्याला भेटूया, त्याला दाखवूया गाडी काय नाही ते क्लिअर करून घेऊया. ॲक्च्युली त्या दिवशी सर्व्हिसिंगच्या टायमाला थोडं त्रास झाला नाही. नंतर आता गरमीच्या पाण्याने हा त्रास होतोच मित्रांनो. पण आपल्याला बेकार आहे ना साला, ज्या दिवशी सर्व्हिसिंग करतो त्या दिवशी काय नाही निघत, त्याच्यानंतरच निघतं. आणि त्या दिवशी सर्व्हिसिंग करताना रात्री जरा घाईघाईत केलेलं, त्यामुळे कूलंट वगैरे पाणी खाली नाही आहे, काय आहे ते सगळं चेक करेल तो त्याच्या हिशोबाने. म्हणून म्हटलं चला आज 500-1000 कमी, पण काम करून घेईन. मी आता काम करून येणार होतो, पण जाताना मित्रांनो गाडीच कूल होत नव्हती. मग मला टेन्शन आलं. म्हटलं आपण आउट स्टेशनला जातो, कस्टमर असतात, मग आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये याचं सर्व्हिस
खराब नाही गेली पाहिजे आपल्याकडनं. हे माझं कधी पण माझं हे पूर्ण हे असतं. तर आता सीझन चालू आहे म्हटलं कुठेही जावं लागेल, तिथे एसीचा प्रॉब्लेम झाला तर येतानाचे पण भाड्याचे वांदे होतील आणि जातानाचे पण वांदे होतील. सो त्याच्यामुळे म्हटलं एसी तर नीड आहे, कारण आपल्या गाड्या बुकच करतात लोक एसीसाठी. फुल कॅब्स ओला उबर लोक ह्याच्यासाठीच बुक करतात की एसी भेटेल म्हणून. पण जर तोच नसेल तर मग आपल्या सर्व्हिसचा फायदाच काय लोकांना, आणि गाड्या काच बुकिंग करतील ना. असं आहे. या गोष्टी खूप कमी लोकांना कळतात. ज्यांना कळतात ते फॉलो करतात आणि व्यवस्थित करतात. बाकीच्यांनी पण लक्षात द्या, आपल्या गाड्या का यूज होतात. ज्या दिवशी लोकांना एसी वापरणं बंद नको पाहिजे होतील, लोक का बुक करतील. लोक रिक्षा बुक करून निघून जातील. रिक्षा आपल्यापेक्षा स्वस्त पडतात कधी 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 महाग असतात, कारण अवेलेबल असतात नसतात त्याच्यावरती असतात. पण रिक्षा त्यांना करून जातील लोक, तेवढेच त्यांचे 2 पैसे वाचतील. असं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त हे पण करू नका, कस्टमरला एसीच्या वरने का जास्त त्रास देऊ नका, जेणेकरून आणि काही होत नाही. मी आज पूर्ण सकाळी निघाल्यापासून आतापर्यंत 3 वर एसी होता, आता 2 वर केला मी एकटाच आहे म्हणून. कारण कस्टमर मागे बसलेले, मागे हवाच जात नव्हती. एवढी हीटच आहे मित्रांनो, तर काहीच करू शकता तुम्ही, मी काहीच करू शकत नाही. आणि इथं लागलं ट्रॅफिक आता आपल्याला, हे बघा या. तर आता ह्याच्या चला जाऊया CNG वर, तर गॅरेजवर जातो आणि तुम्हाला दाखवतो रेडिएटरचं काय लफडं काय झालंय त्याचा. तर काय झालंय आपलं गाडीचं काम. आणि मित्रांनो काय काम जास्त नव्हतं, उगाच मी पैसे खर्च केले बाहेर नाश्ता करायला. घरी जाऊन चांगलं जेवलं असतं. फक्त रेडिएटरचं पाणी कमी झालं होतं, त्याच्यामुळे तसं होत होतं. थोडंसं वरचं सुकलं होतं, त्याच्यामुळे ते पाणी हे होत नव्हतं. काय माहिती काय. आता तो बोलला चला कुछ रहेगा तो बताओ. बाकी तर तो बोलला सर्व्हिस करताना फक्त पाणी मारून घ्या पुढे, त्याच्यामुळे पण होतं. जास्त धूळ जर रेडिएटरवर जमा झाली ना तर तरी पण त्रास होतो जास्त. तर आता ते जाता जाता रेडिएटर गाडी वॉश करून घेऊया आज आणि प्रेशरनी, कारण आज आपलं गाडी धुणारा पण आला नव्हता त्याच्यामुळे. आणि बघूया आता बाहेर जरा जाऊया. घरचं बाबूल गोली गुडियाला घेऊन, बरेच दिवस झाला त्यांना घेऊन गेलो नाही, आलोय लवकर आज, तर जाऊया त्यांना पण फिरवून आणूया. तर चला जाऊया, बघूया काय होतं काय नाही, तुम्हाला अपडेट देतो. चला. सो गुड आफ्टरनून गाईज, गुड आफ्टरनून. कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो भर उन्हात एवढ्या गरम तापमानात आपण आलोय मित्रांनो एअरपोर्टला. 2 ट्रिप कंप्लीट करून. मित्रांनो एक पहिली आपली आज प्रायव्हेट ट्रिप होती, ती घेऊन आलो होतो. आपल्या मित्राने आपल्याला ती ट्रिप दिली होती. तर कस्टमरला आणून सोडलं एअरपोर्टला नाही, बँड्रा टर्मिनलला. आणि तिकडनं आपल्याला एअरपोर्टची चांगल्या रेटची बुकिंग लागली. घेऊन आलो, कस्टमरला पण ड्रॉप केलं तिकडे. आणि आता इथे काहीतरी गाडी बंद झाली आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. नाही तर ट्रॅफिक नसतं या टायमाला, गाड्या पण कमी आहेत. तर आलोय आपण आज लोकल ट्रिप, प्रायव्हेट ट्रिप होती म्हणून लोकल इंटरसिटीच्या भानगडीत पडलो नाही. आता थोडंसं बघूया कसं काय होतं ते. तर आता आपण 3री ट्रिप पण उचलली आहे ठाण्याची, कारण आता लोक फिरायला गेलेले रिटर्न यायला लागलेत. सो त्याच्यामुळे. आणि आता आपण U-टर्न मारतो इथे द लीला हॉटेलच्या इथून आणि चाललोय फायनली कुठे, कस्टमरला बोलणं पण झालंय कस्टमरशी. जायचं कस्टमरला पिक करूया आणि घेऊन निघूया ठाणे वेस्टला, ड्रॉप करूया. आणि मित्रांनो ऊन एवढं आहे ना मित्रांनो, काल लिटरली गाडीच्या एसीचं गडबड झाली होती. म्हणजे जेव्हा त्याने सर्व्हिसिंग केली तर कूलंट भरल्यावर त्याचा एअर काढायला लागतो, तर त्या दिवशी घाईघाईमध्ये त्याने काढला नाही, त्यामुळे ब्लॉक झालं होतं. तर ते त्याने काल करून दिलं, त्यामुळे आता कूलिंग एकदम मस्त होते, एकदम चुम्मा कूलिंग आहे. बाहेर उभं राहिलं ना तर संपला माणूस, पण आत बसलोय ना तर इतकं सुख वाटतंय ना की बस रे बस, तुम्हाला काय सांगू. थोडंसं आता पैसे खर्च करायचे एसी गॅसवरती, पण आताच बसायचं असा विचार आहे. कारण इतकं गरम आहे मित्रांनो, काहीच सांगू तुम्हाला. इतकं गरम आहे, भयंकर गरम आहे बाहेर. 45-46 डिग्री तापमान जातं. काय पाहिजे कुठं? चला माझ्या मागं. किती नंबरला जायचंय? नाही आउटसाइड पिकअप पॉइंट. तर गाईज त्याला पिकअपला जायचं होतं, आपण त्याला मदत केली. कसं जायचंय काय जायचंय सांगितलं त्याला. कस्टमर प्रायव्हेट गाडी आहे, पहिल्यांदा आलाय वाटतं तो, त्यामुळे त्याला माहीत नाही. मित्रांनो ड्रायव्हर मित्रांनो यार अशी मदत करत जावा. आपला ड्रायव्हरची मदत करतो, बाकी कोणी करत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळी माझा हा एक्सपिरियन्स आहे. माझ्याबरोबर तरी असं कधी काय झालं नाही, पण मी कधी झालेलं बघतो ना तर मी स्वतःहून मदत करतो.
जर मी थांबू शकतो, कस्टमर नसेल तर मी नक्की मदत करतो त्यांना, असं नाही. तर आलोय आपण एंट्री गेटला, गाड्या पण नाहीत. चला जाऊन पिकअप करूया आणि ड्रॉप करूया ठाण्याला. चला. तर मित्रांनो आलोय आपण ठाण्यामध्ये. मी जसं म्हटलं ठाण्याची ट्रिप घेतली होती. ठाण्याची ट्रिप घेतली, CNG फुल केला आणि मस्तपैकी एक रेंटल बुकिंग उचलली आहे 3 तासाची. आता त्यांना फक्त मुलुंडला जायचं कन्फर्मेशन अजून येत नाही आहे म्हणून टाइमपास करतात ते आलं तर मग मुलुंडला जायचं आहे. अदरवाईज मग इथेच काय बहुतेक ट्रिप एंड होती आणि चांगली ट्रिप भेटली आपल्याला देवाच्या कृपेने. सो चला बघूया त्यांना काय होतं काय नाही. त्यांचं पण काम झालं पाहिजे, असं नाही की आपलंच काम झालं पाहिजे. तर आता चांगले कस्टमर आहेत, बोलत गप्पा मारत बसलो होतो मागे. मला दिसत असेल त्याच्यामध्ये गेले, चहा वगैरे प्यायला, नाश्ता करायला थांबले होते. आता चहा प्यायला थांबलेत. म्हटलं थांबा, काय आपल्याला जाम थांबायचंच आहे. रेंटल बुकिंगची हे परवडतं की गाडी कमी चालते, पैसे चांगले भेटतात, तर त्यामुळे परवडून जाते रेंटल बुकिंग. असं आहे. चला बघूया किती वेळ लागतो अजून आपले लवकर एंड होते का कसं काय, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सांगतो मी तुम्हाला कसं असेल एक्सपिरियन्स. तर चला बघूया. रेंटल बुकिंग आता आपलं म्हणजे जसं तुमची प्रोफाईल असेल ना तसं तुम्हाला बुकिंग्स येतात, त्यामुळे असं काय एवढं हे नाही आहे की टेन्शन नाही आहे. तर बघूया चला कसं काय होतं आहे. आजचा दिवस आतापर्यंत तर चांगला चालू आहे. आता इथे काहीतरी आहे माताजी मंदिर. मी आहे आता वागळे इस्टेट एरियामध्येच आहे, तिथल्या तिथेच फिरतो. इकडनं मुलुंडला जायला लागेल त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय. बघूया काय कसं काय. गरमी तर खूप आहे, नशीब इकडे सावली भेटते आहे. सावलीमध्येच गाडी पार्क करतो मी. एकदा गाडी दाबून लावतो मी, म्हणजे टेन्शन नाही राहणार. चला. तर मित्रांनो फायनली या रेंटलमध्ये काय सांगू तुम्हाला, आपण आहोत आता नाऊर रेल्वे स्टेशनच्या बाजूला बरोबर. आणि मागे एक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, तिकडे गेलेत क्लायंट. त्यांचं काय पार्सल द्यायचं आहे आणि त्यांचं इथे येण्यासाठी काहीतरी अपॉइंटमेंट होती, काय होती ते कन्फर्म होत नव्हती. त्याचं जवळजवळ 1 तास गाडीत होते बसून आणि 1 तास AC चालू होती. तर काय बोलणार. चला जाऊ दे. आपल्याला असं पण कधी काय भेटत नाही असंच. तर कस्टमरचं ती डिमांड असते, तर मी कधीच असं म्हणत नाही की बाबा उभी गाडी आहे तर हे करा. त्यांचं पण कोल्ड स्टोरेज हे होतं, त्याच्यामुळे माय बी त्यांना ते करावं लागलं. तर हा बघा कसं घुसतंय. भाऊ लागेल, भाऊ लागेल. नाही तर थांबलोय आता. बघू 10 मिनिटात येतो बोलले. बघूया किती वेळ लागतोय काय लागतोय, अपडेट देतो तुम्हाला. चला गाडी इथनं बाहेर काढतो मी. तर इथं कोण ना कोणतरी घासून जाणार गाडी, त्यापेक्षा बाहेर जाऊन लावूया गाडी. चला. तर गाईज आलोय आपण फायनली मरोळ, अंधेरी ईस्ट मरोळला आलोय मित्रांनो. ज्या टायमात आपल्याला घरी व्हायला पाहिजे होतं त्या टायमात आलोय. काय झालं तुम्हाला सांगतो. आपल्याला लागली होती रेंटल. एवढे मस्त कस्टमर होते, मस्त बोलत चालत आम्ही पूर्ण ट्रिप पूर्ण केली ती. एकदम खूप मला नॉलेज शेअर केलं त्यांनी. खूप ह्या कामामध्ये मित्रांनो इतक्या प्रकारची लोक भेटतात. बघा प्रत्येक गोष्ट तुमच्या बोलण्यावरती, तुमच्या ह्याच्यावरती असते मित्रांनो. धंदा करताय ना तर तुमच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ही हवीच, तरच तुम्ही बिझनेसमध्ये सफल होऊ शकता. नाहीतर काही काम नाही तुमचं बिझनेसमध्ये मित्रांनो. पण मित्रांनो जे आज रिटर्न टू पॉईंट मित्रांनो, जे गृहस्थ आपल्याला भेटले होते आपल्याला, तो सर इतके चांगले होते म्हणजे चांगले होते बोलायला वगैरे. ते केमिकल इंडस्ट्रीजमध्ये कामाला होते. त्यांनी त्या लाईनमधलं काही नॉलेज शेअर केलं, मी माझ्या लाईनमधलं नॉलेज शेअर केलं. नवीन स्टार्टअप चालू करतायत त्यांनी, त्याच्याबद्दल विचारलं मला की कसं काय करू शकता. आता मी कोण होतो त्यांना सांगणारा की त्यात काय करू शकतात, पण तरी पण त्यांनी मला विचारलं. कारण ते म्हणतात तुम्ही एक बिझनेस करताय आणि प्रत्येक बिझनेस कुठलाही असू दे त्याला रन करण्यामागचं जे स्टॅटिस्टिक असतं ते काही रूल्स जे असतात ना ते सिमिलर असतात. तर त्यांना एवढंच म्हटलं की डिसिप्लिन आणि कंटिन्युटी ह्या खूप 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यावरतीच हा बिझनेस होतो. आणि क्रिएटिव्हिटी, तुम्ही नवीन आयडिया किती आणताय तुमच्या बिझनेसमध्ये, किती चांगल्या आयडिया आणताय, किती चांगल्या, या सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड असतात. बाकी काय नाही.
तर त्यांना पण त्या गोष्टी पटल्या आणि बाकीचं पण खूप चांगलं खोलवर डिस्कशन झालं आमचं. माझं कार्ड एक्सचेंज झालं त्यांच्याबरोबर आणि चांगली ट्रिप एंड झाली. पैसे पण वाढले त्याच्यामध्ये, जे भेटणार होते त्यात 300 रुपये वाढले, कारण 1 तास लेट झाली. अर्धा पाऊण तास आपली ट्रिप लेट झाली, तर 301 रुपये पण आपल्याला त्या ट्रिपमध्ये वाढलं. त्यामुळे चांगलं अर्निंग झालं त्या ट्रिपमध्ये आपलं. सो आता आपण आलोय, ते सोडलं आणि मी विचार करत होतो घरच्या साईडला जायला, कारण ऑलरेडी आपलं टार्गेट घरी गेलो असतं तर पूर्ण झालं असतं. पण ठीक आहे म्हटलं, घरी जाऊन काहीच करायचं, त्याच्यामुळे म्हटलं चला एक अंधेरीची मरळची ट्रिप लागली. म्हटलं चला चांगले पैसे देतात, टाईम कमी लागतं. पण टाईम माझा एक टर्न चुकला, त्याच्यामुळे टाईम थोडासा 10-15 मिनटं जास्त गेला. ठीक आहे, नॉट इश्यू. सकाळपासून आपल्याला काही ट्रॅफिक लागलं नव्हतं एका ट्रिपमध्ये. ट्रॅफिक म्हणजे काय, एकाच जागी उभं होतं, गाडी काय चालवायला लागली नाही जास्त, एकाच सिग्नलमुळे उशीर झाला जास्त. ते ठीक आहे, नॉट बॅड. आणि चला अशा प्रकारे इथे जीजसची प्रार्थना चालू आहे मित्रांनो. जीजस सगळे प्रार्थना ह्या भागात जास्त करणार आहे मित्रांनो, कॅथलिक लोक जास्त आहेत. सो असं काय आहे. तर चला जाऊया आता एअरपोर्टला. थोडं फ्रेश होतो, गाडीला पण आराम करू दे जरा, एक अर्धा तास तरी. आणि मग आपण फ्रेश, मला पण फ्रेश व्हायचं आहे. वॉशरूम यूज करूया, मस्त फ्रेश होऊया, बघूया कोण मित्र भेटत आहेत का, थोडा वेळ टाइमपास करूया. आणि थोडं ट्रॅफिक कमी झालं की लगेच एक 8:30-8:45 पर्यंत ट्रिप घेऊन कळली, कारण आता वाजले 8:15 झाले. तर सिग्नल पण ओपन झालं आहे. तर चला जाऊया एअरपोर्टला, जाऊया आणि ड्रॉप करूया. बघूया चांगली ट्रिप, डायरेक्ट ट्रिप घेऊनच जायचा विचार आहे. वाया जायची इच्छा नाही मला आता, कारण डायरेक्ट ट्रिप घेऊनच जाऊया. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर चांगली ट्रिप घेऊन जाऊया. तर चला पोहोचूया एअरपोर्टला.